गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले आहे टाइम बघा 10:30 वाजले. आज तर लेटच झाले, खूप लेट झालेला आहे. तर मी सीएनजी पंपावर आहे. तर आज बघू किती अर्निंग होतं. लेट तर झालेला आहे, तर आजची अर्निंग बघूया किती होते. आधी सीएनजी भरून घेतो, मग बघू किती होते आज. तर आपण पोचलोय रोजच्या जागेवर, जुडिओचे येते. तर आता चालू करू डिव्हाइस. ऑलरेडी तर उबर चालूच आहे, पण एक सुद्धा वाजत नाहीये. आणि आता ओला चालू करू. उबरचं काय आहे, पैसे भेटले त्याला 140 रुपये कालच. तो टाकणार नाही लवकर आता मला. तर जोपर्यंत त्याचा रिचार्ज भेटत नाही तोपर्यंत वाजवत असतो. एक वेळ त्याचा रिचार्ज संपला, म्हणजे रिचार्ज झाला की त्याच्यानंतर ते वाजवतच नाही. नंतर तो काम आहे उबरचा. बघू आता सगळं चालू केलंय. हे आउटस्टेशन बघा, आउटस्टेशन आधी चालू होत होती, आता पूर्णपणेच बंद केलंय. आणि रेंटलचं तर काहीच ऑपरेट होत नाहीये. चला बघू आता. ओला पण चालू केलाय. आधी टाइम बघून घ्या किती, 1:30 वाजलेत. आणि भोसरीतून दोन तासानंतर बुकिंग आली. इथं मारुंजीला आलोय. हे होती 21 किलोमीटरची राईड. आणि आता मारुंजीवरून लगेच पडली, अजून एक राईड पडली आहे. 1.5 किलोमीटरहून पिकअप आहे. तर चाललोय पिकअप करायला. तर काय आज लेट चालू केलं, त्याच्यामुळं पूर्ण 2 तास थांबवला आज ओला. आणि कुठलंच पडत होती उबर, पण काय रेटच नाही. रॅपिडो तर चालू करत नाही मी. तर आलेलो आहे मारुंजीला. आता परत एक राईड आलेली आहे, जातो आता पिकअप करून. कुठं जायचंय पोचल्यावर कळवतो. तर मी पोचलो आहे दगडूशेठला. ट्रॅफिक बघा कसली आहे इथे. तर ही राईड होती मारुंजीवरून, रिपब्लिकवरून दगडूशेठ बुधवार पेठ. आता ही राईड होती 23 किलोमीटरची. आता ड्रॉप तर झालेला आहे. तर काय आज लेट चालू केल्यामुळं पार 2 तास मला भोसरीत बसावं लागला. कारण राईड येत होते, पण काय एक्सेप्टच व्हायला तयार नाही. बघा 100चे टाकायला लागले, 150, 100 असले तर राईड घ्यायची नाही आपल्याला. चला इथून आपण बाहेर पडू. तर हे आहे लक्ष्मी रोड. तर इथून बाहेर पडू, मग त्याच्यानंतर बघू कुठली राईड घ्यायची. आता एक पिकअप आलेला आहे. दिसते का नाही, दिसत नाही आहे, उन्हामुळं मोबाईल दिसत नाही आहे. तर आता 1.5 किलोमीटर पिकअप आहे डेक्कनवरून. आणि जायचं कुठं आहे सांगतो. आता मी नदीच्या कड्याला थांबलो होतो. गाड्या एवढे लागलेत तिकडे की जागाच नव्हती. कुठंतरी एक जागेवर जागा भेटली, तिथं थांबून जेवण वगैरे करून घेतलं. कारण आज लेट झालं जेवण करायला. कारण भोसरीतून पार 2 तासानंतरच एक राईड आली. त्याच्यानंतर मग मारुंजीवरून इकडं आलेलो आहे. आता एक पिंपरीची राईड आलेली आहे. पिकअप करायला चाललोय. आधी पिकअप करतो, मग देतो अपडेट. आता आलोय पिकअप करायला. हा हॉटेल आहे, इकडं त्यांचं एंट्रन्स आहे. तर एखादी आउट स्टेशन पडेल म्हणून उबर चालू करून ठेवलेलं आहे. पण काय नुसतं जवळचे 110, 120चा पिकअप टाकायला लागलाय. तर आलेलो आहे. पिकअप करतो, आधी ड्रॉप झाल्यावर कळवतो. जस्ट ड्रॉप झालंय PCMC बिल्डिंगला. तर ही राईड होती शिवाजीनगरवरून पिंपरी PCMC मेन बिल्डिंगला, म्हणजे नगरपालिका. तर ह्याचे मला भेटले 315 रुपये. 15 किलोमीटरची राईड होती. आणि त्यांनी 50 रुपये मला दिले. तर काय 35 रुपये काय रिटर्न. माझ्याकडे पण सुट्टे नव्हते, ते म्हटलं राहू द्या. तर ठीक आहे. तर ड्रॉप तर झालंय. आता वाजायला लागले बघा 70चे 70, 72. ठीक आहे, बघू चांगली एखादी राईड बघून घेऊ. आता अजून एक राईड आलेली आहे भोसरी MIDC मधून. 1.5 किलोमीटर पिकअप आहे. आणि ह्या कस्टमरचा कॉल आला होता मला की मला म्हणते गाडी कुठली आहे. तर मी म्हटलो स्विफ्ट डिझायर आहे. तर काय म्हणतोय की, तर तो म्हणतोय की मी तर प्राईम प्लस केली. म्हटलं प्राईम प्लसला डिझायरच येते म्हटलं. तो काय म्हणतोय की हम 4 लोग है. मी म्हटलं 4 लोग बैठ जाएंगे म्हटलं. तो मेरे को लगा अर्टिगा आएगी.
मग मी म्हटलो कि अर्टिगा कसं काय आ जाएंगे, कैसा आ जाएगी सर, उसके लिए अलग ऑप्शन है एक्सेल का, वो कीजिए ना. तो नहीं अभी मिल नहीं रहा है एक्सेल म्हणतोय. तर ठीक है 4 लोग तो बैठ जाएंगे सर, मैं आऊँ की नहीं आऊँ. तर म्हणतोय या आ जाओ. तर चाललोय मी पिकअप करायला. आधी पिकअप करतो आणि ड्रॉप झाल्यावर अपडेट देतो. मी पोचलो आहे आता वाघोलीला आणि ही राईड होती भोसरी MIDC टू वाघोली. 25 किलोमीटरची राईड होती. 25 किलोमीटर राईडला 475 रुपये दिलेत. आता बघू इथून. आता तर येत होती एक दिघीची, पण दिघीला जायचं नाहीये कारण दिघीला गेलो की मग तिकडून पडणार नाही. आता संध्याकाळी 4 किलोमीटरहून पिकअप यायला लागलंय. आता मी पोचलो आहे कोथरूडला, कर्वे रोडला, आणि ह्या राईडचे मला दिलेत 395 रुपये 18.6 किलोमीटर 19 किलोमीटरला. आणि ही राईड होती खराडीवरून कोथरूड. तर टाइम लागला 1 तास. आणि आता ड्रॉप तर झालेला आहे, पडायला लागले, पण काय कोंडवा वगैरे पडायला लागले. कोंडवाला जायचं नाही आपल्याला. तर चला आता एखादी चांगली बुकिंग बघून एक्सेप्ट करूया. मित्रांनो, मी आत्ता पोचलो आहे बाणेरला. आता एक राईड आणली होती आपल्या याच्यावरून, काय कोथरूडवरून बाणेर. 10 किलोमीटरची राईड होती. तसे रेट तर चांगलं दिलं, 318 रुपये दिले 10 किलोमीटर. पण फक्त टाईम लागला आहे 50 मिनटं. आणि आता पोचतो. बघा पोरं मगाशी समोरून थांबत नाही पोरं. पोरं जे आहेत ना, आता काय बोलावं ह्यांना. आता ते कस्टमर पण म्हणतोय की हे सब अमीर बाप की बिगडे हुए औलाद आहे असं म्हणतोय. म्हणलं ठीक आहे, बारीक पोरं होते, पण ते काय आहे, समोरून सरकायला तयार नाहीये. आता काय बोलावं. मित्रांनो, या गाडीचा नंबर बघा, पडवळ लिहिलेला आहे का, हा गाडी नंबर आहे का काय. आणि इथं एक आपलं एक हे लावलेलं आहे बघा, स्टॅच्यू आहे, एक बाहुली आहे. आणि गाडी नंबर बघा. गाडी नंबर खरं काय असेल बरं, कमेंट मध्ये सांगा. तर हे बुकिंगला पिकअप करण्यासाठी आलोय मी, पण लोकेशन काय आहे, लोकेशन चुकीचंच दाखवते. अजून पोचलोच नाही, म्हणजे दुसरीकडेच दाखवते. इथं लोकेशन आहे, मी इथं थांबलोय. कधी ओला इकडं तिकडंच पाठवतं. ओलाचं नेव्हिगेशन मध्ये लई प्रॉब्लेम आहे. मित्रांनो, मी पोचलो आहे आता मारुंजीला. आणि ही राईड होती बाणेरवरून मारुंजी, आणि 13 किलोमीटरची राईड होती. 370 रुपये दिलेत, चांगलं रेट दिले. तसं 44 मिनिट लागलेलं आहे. तर आता बघू. आता इथून आतमध्ये मारुंजी गावात आहे. आता इथून बाहेर पडतो, मग त्याच्यानंतर मग बघूया कोणती. इकडून पडायची मुश्किलच थोडी, कारण फेस 1 साईडला जावं लागणार आहे. बघू, 5-10 मिनिटं थांबू इकडे. मग जर पडली तर ठीक आहे, नाहीतर बघूया. आता ही जे राईड आहे ना, मला पिकअप आलं तेव्हा मला 2 किलोमीटरहून पिकअप दाखवलं, आणि आता बघा किती दाखवतंय, 5 किलोमीटर. आता 5 किलोमीटर ह्याला जायचंय वाकडला, आणि बिल दाखवलं 140 रुपये. आणि 5 किलोमीटरला जाऊन पिकअप करून परत त्याला सोडायचं म्हटल्यावर किती किलोमीटर झाले. आता ह्याला कसं काय कॅन्सल करू का काय करू तेच कळत नाहीये. मित्रांनो, टाइम झाला आहे 21, म्हणजे 9:54. आणि आपलं ड्रॉप झाला आहे थर्मॅक चौक. आणि मी आता एक रॅपिडो आणली होती, कारण तिकडून एक पण बुकिंग पडत नव्हती. 1 तास 8:30 पासून 9:30 पर्यंत थांबलो. तर काय एक पण राईड आहे ना, ओलाला पण आणि उबरला पण. मग लास्टला एंडला मग रॅपिडो चालू केली. तर एक रॅपिडो आली कुठं, थर्मॅक चौक. तर ह्याचे कस्टमर कडून घेतलं त्यांनी 196 रुपये, आणि मला दिलंय 238 रुपये. कस्टमर म्हणतोय की मला रिक्षापेक्षा कार स्वस्तात पडली. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं आता काय बोलावं, आता त्याला काय बोलू मी. तर ठीक आहे, ड्रॉप झालेला आहे. तर असं तर मी रॅपिडो करत नाहीये, पण आता अडकलो होतो तिथे 1 तासभरापासून. मला कुठलीच पडत नव्हती, कारण 9:30 वाजायला आली होती.
तर त्याच्यामुळं मी एक रॅपिडो घेऊन आलो. आता ड्रॉप तर झालेला आहे. तर आता बघू, एखादी जर राईड भोसरीची पडली तर एक्सेप्ट करू, नाही तर आपलं एमटी जावं. चाललोय हळूहळू पुढे, बघूया. मित्रांनो, मी पोहोचलो आहे भोसरीला आणि आजची अर्निंग बघा. तर आजची अर्निंग झाली ओलामध्ये 2645 आणि रॅपिडोमध्ये एक आणली होती 238 रुपये आणि असं मिळून 2900 रुपये झालेले आपले. तर ठीक आहे, आजचं काय 12 तास झालेच म्हणायचं, कारण 10:30 वाजता डिव्हाइसला ऑन केलं होतं, 10:15 वाजलेत. असं 12 तासात 2900 रुपये झालेत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.